राधा राणी स्वप्नात आली होती. मी तुझ्याबरोबर चुकीचं केलं तर तू काय करशील? स्वतःला कृष्ण समजणाऱ्या त्या साधूनं तरुणीला हा प्रश्न विचारला. ऑनलाईन प्रवचन देणारा हा फ्रॉड बाबा रेप केसमध्ये सध्या अटकेत आहे. मोठ्या चांगल्या कंपनीत काम करणाऱ्या मुला-मुलींना पकडून त्यांचं लैंगिक शोषण करून त्यांच्याकडून पैसे उकळायचा हा बाबा. IIT इंजिनियर असलेला अभिषेक मिश्रा उर्फ आदिकर्ता नारायण दास रखच्या मोबाईलमध्ये मुली-मुलांचे अश्लील फोटो व्हिडिओ पोलिसांना आढळलेत. कसा कॉर्पोरेटमधल्या तरुणींना हा बाबा आपल्या जाळ्यात ओढायचा? 2 डझन मुलींचं लैंगिक शोषण करणारा हा भोंदू बाबा कसा मथुरेतनं मुलींना आपल्या या धार्मिक जाळ्यात ओढायचा? कशा मुली याच्या ट्रॅपमध्ये अडकायच्या याची माहिती आता समोर आली आहे. छत्तीसगडमध्ये राहणारी नर्सिंगच्या 3ऱ्या वर्षात एक तरुणी शिकत होती आणि इथं मथुरेत एके ठिकाणी इंटर्नशिप करत होती. ती या भोंदूच्याच घरात त्यानंतर भाड्याने राहायला लागली. 17 मेला तिचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी ती मथुरेत पोहोचली 15 मेला. 17 मेला वाढदिवसाचं सेलिब्रेशन झालं. त्यानंतर बहीण भजनी मंडळाबरोबर भजन करायला निघून गेली. तीच संधी साधून हा अभिषेक तिच्या रूममध्ये घुसला. त्यानंतर त्याने त्या तरुणीला दुधाचा ग्लास पुढे करत हा प्रसाद आहे, पिऊन घे असं सांगितलं. त्या तरुणीनं दूध प्यायला नकार दिला. तिला दुधाची ॲलर्जी असल्यानं तिला दूध प्यायचं नव्हतं आणि म्हणून तिनं नकार दिला असं तिनं पोलिसांना सांगितलंय. तेव्हा त्याने देवाच्या प्रसादाला नाही म्हणायचं नसतं, प्रसाद नाही घेतला तर पाप लागेल असं सांगत तिला दूध पिण्यासाठी दबाव टाकला. ती ते दूध पिऊन बेशुद्ध झाली आणि त्यानंतर त्यानं तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि त्याचे व्हिडिओ सुद्धा बनवले. शुद्ध आल्यानंतर पोटात दुखायला त्या तरुणीच्या लागलं तेव्हा अभिषेकनं पुन्हा शरीर संबंध बनवण्याचा प्रयत्न केला असं त्या मुलीनं पोलिसांना सांगितलंय. त्या मुलीनं जेव्हा पुन्हा शरीर संबंध ठेवायला विरोध केला तेव्हा तिला आणि तिच्या कुटुंबियाला संपवण्याची धमकी अभिषेकनं तिला दिली. कसं बसं दुसऱ्या दिवशी सकाळच्या गाडीनं ती मुलगी तिथनं पळण्यात यशस्वी झाली. ती त्यानंतर पोहोचली छत्तीसगडला तिच्या घरी. तिथं आल्यानंतरही तिला अभिषेक फोन करायचा. व्हॉट्सॲप कॉलवरनं तो तिला फोन करून करून त्रास द्यायचा आणि त्यासाठी तो वेगवेगळे व्हॉट्सॲप नंबर वापरायचा. 5 लाख रुपयांची मागणी त्यानंतर तो तिच्याकडे करायला लागला होता. पैसे दिले नाही तर तिचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर पब्लिश करण्याची धमकी त्यानं आता तिला दिली होती. यानं ती शांत शांत राहायला लागली. तिच्या वडिलांना तिचं हे शांत राहणं लक्षात आलं आणि त्यांनी तिला याबद्दल विचारलं. त्या मुलीनं वडिलांना झालेलं सगळं सांगितलं. हे मोठं धाडसच म्हणायला हवं त्या मुलीचं. त्यानंतर वडिलांबरोबर जाऊन तिनं अभिषेक मिश्रा विरोधात पोलिसात तक्रार केली. तिच्या तक्रारीवरनं पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि अभिषेक मिश्राला अटक केलं. अभिषेक मिश्रा सध्या 14 दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. पोलिसांच्या चौकशीत आणखीन एका मुलीनं तिची आपबीती सांगितली आहे. यूट्यूबवर अभिषेकचं ती मुलगी प्रवचन ऐकायची. अभिषेकनेच यूट्यूबवर इन्स्टावर तिला कनेक्ट करून घेतलं. नंतर एकदा झूम मीटिंग ॲपवरही तिला जोडून घेतलं. अभिषेक झूमवरनं भगवद्गीता आणि इतर विषयांवरचं प्रवचन लाईव्ह करायचा असं त्या मुलीचं म्हणणं आहे. अभिषेकच्या प्रवचनांनी प्रभावित होऊन ती पश्चिम बंगालहून मथुरेत आली. राधाकुंडमध्ये राहायला लागली जिथं अभिषेकचं घर आहे किंवा तो तिथं राहतो. तिथं त्याच्याबरोबर काही मुली आणि मुलं राहतात. तेव्हा ती स्वतः वैयक्तिक कौटुंबिक त्रासात होती. तेव्हा अभिषेकनं तिला जेव्हा मेसेज केला तो पहिला मेसेज तिला त्यानं टेलिग्रामवरनं केला. तिनं त्याला मेसेजवर सांगितलं की काही ठीक चाललेलं नाहीये माझ्या आयुष्यात. त्यावर अभिषेकचं तिला रिप्लाय होता की त्याला हे माहिती आहे. राधा राणीनं स्वप्नात मला हे सांगितलंय असं अभिषेकनं तिला रिप्लाय केला आणि त्यानंतर असेच मेसेज हा अभिषेक तिला करत राहिला. ज्यानं त्या तरुणीचा अभिषेकवरचा विश्वास वाढला. तिला असं वाटायला लागलं की अभिषेक हा देवाशी कनेक्टेड आहे. त्यानंतर त्या तरुणीने अभिषेकला आपलं गुरु बनवलं. अभिषेक जिथं भाड्याने राहत होता मथुरेतल्या त्या राधाकुंडच्या त्याच्या घरात तिथं आता ती जाऊन राहायला लागली होती. त्या मुलीनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार जिथं अभिषेक राहायचा तिथं एका रूममध्ये मुली आणि एका रूममध्ये मुलं राहायची. हळूहळू ही मुलगीही त्यांच्याबरोबर राहायला लागली. सुरुवातीला धार्मिक कार्यक्रम चालायचे. एक दिवस त्या तरुणीच्या मोबाईलवर अभिषेकचा मेसेज आला. मी जर तुझ्याबरोबर चुकीचं केलं तर काय करशील? तेव्हा तिनं रिप्लाय केला की पोलिसात तक्रार देईन आणि त्यानंतर अभिषेकनं तिचं ब्रेन वॉश करायला सुरुवात केली. त्यानंतरही ती मुलगी अभिषेकच्या जाळ्यात अडकत नाही असं लक्षात आल्यावर त्यानं तिला धमकवायला सुरुवात केली. गुरुनिष्ठा वगैरेची कारणं देत, त्याची आश्वासनं देत किंवा त्यासाठीचे नियम सांगत त्यानं तिला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. अभिषेकच्या भूलथापांना आणि धार्मिक प्रवचनांना भुलून अनेक तरुणी त्याच्या जाळ्यात अशाच पद्धतीनं अडकल्याचं त्या तरुणीनं पोलिसांना सांगितलंय. कुटुंबीय सोडवायला आले तरी त्या मुली पुन्हा परत आपल्या घरी जात नाहीत किंवा आपल्या कुटुंबाबरोबर जात नाहीत असं त्या मुलीचं म्हणणं आहे. अभिषेक त्यांना त्याच्या बोलण्यात अडकवतो,
गुंगवून ठेवतो आणि जरी त्या घरी निघून गेल्या तरी सुद्धा पुन्हा त्यांना तो परत घेऊन येतो, असं त्या मुलीनं पोलिसांना सांगितलंय. तिनं असे सगळे अनुभव तिथं राहत असताना घेतल्याचंही तिनं पोलिसांना म्हटलंय. 29 वर्षाच्या नर्सिंगच्या एका विद्यार्थिनीनं या भोंदू विरोधात 29 मेला बलात्काराची तक्रार केल्यानंतर त्याच्या विरोधात FIR दाखल झाला आणि त्यानंतर पोलिसांनी 1 जूनला या भोंदूला ताब्यात घेतलं. त्याच्याबरोबर 2 तरुणी आणि एका तरुणाला पोलिसांनी तेव्हा उचललं होतं. आरोपी अभिषेकच्या मोबाईलमध्ये पोलिसांना जे काही तरुणींचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ आढळले होते, जो पोलिसांसाठी एक मोठा पुरावा ठरला आणि त्याच्याच आधारे पोलिसांनी अभिषेकची पोलीस कोठडी मिळवली. आता पोलीस अभिषेकच्या या मोडस ऑपरेंडीचा तपास करत असताना त्यांना काही प्रमुख गोष्टी आढळल्या आहेत, ज्यामध्ये ऑनलाईन प्रवचन, गीता प्रवचनामध्ये आधी मुलींना तरुणींना जाळ्यात ओढायचं आणि त्यानंतर मुली मथुरेत आल्या की त्यांना राधाकुंडमध्ये अभिषेक राहत असलेल्या घरी बोलवायचं, तिथं त्यांना काहीतरी प्रसाद म्हणून खायला प्यायला द्यायचं आणि त्यानंतर त्यांच्याशी शारीरिक संबंध बनवून त्यांचे व्हिडिओ फोटो काढायचे आणि मग त्या माध्यमातून त्यांना ब्लॅकमेल करायचं, पैसे उकळायचे, त्यांना तिथं राहायला भाग पाडायचं. अशा पद्धतीनं अभिषेक त्यांच्यावर अत्याचार करायचा. काही मुलींचे त्याने मुलांशी गांधर्व विवाह सुद्धा लावून दिले होते. त्या मुली आणि मुलं तिथेच राहत होते, असं सुद्धा एका तरुणानं पोलिसांना सांगितलंय. विवाहानंतर अभिषेक त्या मुलींचं लैंगिक शोषण करायचं. एका मुलानं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्याने स्वतः 4 मुलींशी अशाच पद्धतीनं गंधर्व विवाह केलाय, जो अभिषेकच्या सांगण्यावरनं केलाय किंवा अभिषेकनंच ते विवाह लावून दिलेत. तसंच प्राथमिक तपासात पोलिसांना आढळून आलंय की हा भोंदू YouTube आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा बड्या खुबीनं वापर करायचा प्रवचनांसाठी आणि लोकांना, तरुणींना विशेष करून आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी. अनेक लोक त्याच्या या प्रवचनामुळे प्रभावित व्हायचे आणि त्याच्याशी संपर्क करायचे आणि या लोकांना सुरुवातीला तो ज्ञान धर्माविषयी सांगायचा, चर्चा करायचा आणि मग मात्र त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचा. पण त्याचा टार्गेट असायच्या सुशिक्षित, श्रीमंत आणि मोठ्या कंपन्यांमध्ये चांगल्या पगारावर नोकरी करणाऱ्या तरुणी. काही दिवस तो ऑनलाईन प्रवचन द्यायचा आणि बोलण्यातनं त्या तरुणींना त्याच्या जाळ्यात अडकवायचा. त्यानंतर मथुरेत बोलवून मग त्यांच्यावर अत्याचार करायचा, व्हिडिओ फोटोचा वापर करून त्यांना लुबाडायचा आणि त्यांना तिथं दामटून ठेवायचा. आता अभिषेक मिश्रा हा मूळचा ओडिशाचा रहिवासी. त्यानं 2017 ते 2021 या कालावधीत IIT रुडकी इथनं शिक्षण घेतलं. 2021 मध्ये त्याने रुडकी इथनं मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये BTECची पदवी मिळवली आहे. त्यानंतर तो मुंबईतल्या एका कंपनीत 20 लाख रुपयांच्या पॅकेजवर नोकरी सुद्धा करत होता, पण त्यानं ती नोकरी सोडली आणि 2023 मध्ये नोकरी सोडून तो मथुरेला आला. त्याची आई शिक्षिका होती. रिटायरमेंट नंतर ती कृष्ण भक्तीसाठी मथुरेत आली होती. ती रामकुंडमध्ये एक घर भाड्यानं घेऊन राहत होती. मुंबईवरून नोकरी सोडून आलेल्या अभिषेकही तिच्याबरोबर राहायला लागला, तेव्हा तिला अभिषेकचं वागणं खटकत होतं. हळूहळू त्याच्या आईच्या लक्षात आलं होतं की अभिषेक काहीतरी चुकीचं करतोय. तिनं अभिषेकला विरोधही केला होता. त्या दरम्यानच अभिषेक सोबत काम करणारी एक मुलगी सुद्धा तिथं राहायला आली होती. अभिषेकनं मुंबईला परत जावं किंवा मग त्या मुलीला परत पाठवावं यासाठीही त्याच्या आईचा आग्रह होता. पण ना ती मुलगी ऐकत होती ना अभिषेक ऐकत होता. उलट अभिषेक आईला त्रास द्यायला लागला होता. अभिषेकच्या या वागण्याला त्याची आई विरोध करत राहिली, पण त्यानंतर अभिषेकनं तेव्हा तिला मारलं होतं आणि त्यानंतर राहत असलेल्या घरातच 4 फूट वरून तिला खाली सुद्धा फेकून दिलं होतं आणि या घटनेनंतर त्याची आई पुन्हा ओडिसाला निघून गेली. पण अभिषेक मात्र तिथेच राहिला. 3 वर्षात अभिषेकनं राधाकुंड परिसरात भाड्याची जागा बदलून स्वतःचं हक्काचं घर घेतलं, घर बांधलं. त्यानं आज तागायत सुमारे 24हून अधिक तरुणींचं शोषण केल्याचा अंदाज आहे आणि त्या तरुणी आणि तरुण आता अभिषेक विरोधात बोलण्यासाठी पुढे येत आहेत. इथे महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये कॉर्पोरेट जिहादवरनं वादळ उठलेलं असताना हा वैष्णव संप्रदायातला साधू महिला आणि तरुणांचं लैंगिक शोषण करत असल्याची बाब उघड झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या संप्रदायातील साधू असल्याचं नाटक हा भोंदू करत होता, त्या संप्रदायात 4 मूलभूत नियम आहेत, ज्यामध्ये मांसाहार, कांदा, लसूण, कुठल्याही प्रकारचा नशा, अगदी चहा कॉफी सुद्धा वर्ज्य आहे. जुगार खेळणं आणि त्यातही महत्त्वाचं आहे ते म्हणजे अवैध संबंध ठेवणंही वर्ज्य आहे. पण त्यातल्या अवैध संबंधांच्या माध्यमातूनच यानं तरुणींचं लैंगिक शोषण आणि आर्थिक मानसिक शोषण केल्याचं समोर आलंय. अभिषेक मिश्रा मुलींना जाळ्यात ओढून त्यांचं लैंगिक शोषण करायचा, पैसे उकळायचा, पण या व्यतिरिक्त इतरही लोक यामध्ये इन्व्हॉल्व आहेत का याचा तपास सध्या पोलीस करतायत. अभिषेक हे का करत होता, तो कोणासाठी हे करत होता का याचाही तपास सध्या पोलीस करतायत. महाराष्ट्रात खरात असो की हा मथुरेतला अभिषेक, हे भोंदू महिला मुलींना जाळ्यात ओढण्यात यशस्वी का होतात?
पुरुषाकडे आकर्षित होतात तेव्हा स्त्रिया प्रामुख्याने त्यांच्याकडे मानसिक आधार शोधतात किंवा त्यांच्या मनाला छान वाटतील अशा गोष्टी हे पुरुष करतात, म्हणून या महिला मुली त्या पुरुषांकडे आकर्षित होतात. अगदी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्समध्येही हे घडताना आपण पाहिलेलं आहे आणि हे भोंदू त्याचाच वापर करत असावेत असं दिसतंय. पण साधू बाबांशी शारीरिक संबंध ठेवताना असं का वाटत नाही की आयुष्यातल्या समस्या साधूंशी लैंगिक संबंधांनी कशा सुटतील? धार्मिक मार्गावर लैंगिक संबंध का ठेवले पाहिजेत? लैंगिक संबंधातनं मानसिक शारीरिक समाधान मिळेल हे खरं असलं तरी आपलं शरीर असं दुसऱ्याला कसं सोपवायचं हा प्रश्न या महिलांना का पडत नसावा? शरीर सुखासाठी महिला असं करतात किंवा अडकतात असं म्हटलं तरी मग शरीर सुखासाठी महिला हा सेफ मार्ग म्हणून याकडे पाहतायत का? हा ट्रेंड होतोय का? पण धर्माच्या देवाच्या नावाखाली असं सगळं करणं यात चूक पुरुष किंवा महिला कोणाला का वाटत नसावं? असे अनेक प्रश्न पडायला हवेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधायला हवीत ही कृती करण्याऐवजी. महिला मुलींना तर ते पदोपदी असे प्रश्न पडायला हवेत. कायम सतर्क राहायला हवं महिला आणि तरुणींनी. अध्यात्माचा मार्ग म्हणजे महत्त्वाचा आणि गरजेचा, पण त्यातनं आपलं मानसिक स्वास्थ्य आणखीन बिघडणार नाही ना, यासाठी सुद्धा आपण अलर्ट राहायला हवं.